रहने को सदा दहर में आता नहीं कोई। रहने को सदा दहर में आता नहीं कोई। तुम जैसे गए ऐसे भी जाता नहीं कोई। बिछड़ा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गई। बिछड़ा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गई। एक शख्स सारे शहर को वीरान कर गया। अजीत दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे। अजीत दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे। अजीत दादा अमर रहे, अमर रहे, अमर रहे। ये आज बहुत दुख की घड़ी है हमारे लिए, जैसा हमारे ऊपर एक दुख का पहाड़ गिर गया हो। हमारे लोकप्रिय नेता श्री अजीत दादा पवार साहब का एक विमान दुर्घटना में मृत्यु हो गई है, और हम सब गहरी संवेदना उनके लिए रखते थे। वो हम सबको चाहते थे। हमें ऐसा लगता है कि जैसा कि आज हमारे सर से हमारे पिता का साया चला गया है, ऐसा नेता हमने आज तक अपनी ज़िंदगी में कोई नहीं देखा। हमें याद है कि जब हम छोटी छोटी बातें लेके हमारे मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री जी के पास जब हम जाया करते थे, तो बड़े प्यार से वो हमें बिठाते थे और बिठा के हमारी बात सुनते थे। और उसी वक्त वो जो उससे जो उससे संलग्न जो अधिकारी है उसको फ़ोन करते थे। ये बहुत बड़ी बात है। ऐसा आज तक हमने कहीं नहीं देखा कि इतने बड़े इतने उच्च कोटि के नेता और हम जैसे मामूली कार्यकर्ता जब हम उनके पास जाया करते थे, वो किस तरीके से हमें बिठाते थे। और उनका एक वाक्य हमेशा याद है कि आप लोगों ने नाश्ता किया क्या। ये बहुत बड़ी बात है। जब सुबह सुबह उनको मिलना होता था, तो सबसे पहला उनको मिलने का जो समय रहता था वो 6:30 बजे का रहता था। तो सोचो वो कितने बजे रोज उठते होंगे सो करके। और आज भी जब हमें ये खबर मिली, कल की बात है, हम लोग तो सोए थे, सही बात है कि हम उठे भी नहीं थे, हमें पता ही नहीं था। हमारी फैमिली ने हमको ये बताया कि ऐसा ऐसा हो गया, हमें यकीन ही नहीं आया। ऐसा लगा जैसा कि एक जमीन पैरों के नीचे से निकल गई है। तो बस आंखों का आंसुओं का बस सैलाब हमारी आंखों से गुजरने लगा। ऐसा नेता हमने आज तक कभी नहीं देखा जिसने हमारे सर पे हाथ रखा हो, जिसने हमारे काम किया हो। मुझे याद है कि हर किसी का अपना अपना एक तजुर्बा है। ज्याने तब्बल 40 वर्ष महाराष्ट्र निखारासारखा जलद आणि जिवंत ठेवला। आज प्रत्येकाच्या मनात एक वेदना आहे। कार्यकर्ता म्हणून तर आपल्या मनात वेदना आहेत, पण पूर्ण महाराष्ट्र आज सर्व हळवा झालेला आहे। आज असा एक नेता, असा एक व्यक्ती जो प्रत्येकाला आपल्या कुटुंबातला एक माणूस वाटत होता। लहानाचे मोठे आपण होत होतो, जेव्हा प्रसार माध्यमातून, राजकीय क्षेत्रातून या कुठल्याही क्षेत्रातून आपण जेव्हा समोर कुठलं चित्र उभं राहायचं, तेव्हा हे एक नाव नेहमी डोळ्यासमोर असायचं, ते म्हणजे आदरणीय अजितदादा पवार। राष्ट्रवादी कार्यकर्ता पदाधिकारियों की तरफ से आज दादा के लिए जो शोक सभा का आयोजन किया गया, उसमें सभी उपस्थित कार्यकर्ता भाइयों बहनों, आज हम लोग बारामती से अभी थोड़ी देर पहले ही आए, और कल जब सुबह में पता चला, फ़ोन आया था मुझे राजस्थान से। मुझे फ़ोन राजस्थान से बांसवाड़ा ज़िले से फ़ोन आया, मेरे साले का। तो मैं तो सोया हुआ था, सुबह में जल्दी उठा था, नमाज़ पढ़ के मैं वापस सो गया था। तो मैं 9, साढ़े 9, 10 बजे मैं उठता हूँ, लेकिन मैं कल ज़रा लेट उठा। मुझे फ़ोन आया मेरे साले का, तो बेल बजी, फ़ोन मोबाइल मेरे पास ही था। तो बोले, मारवाड़ी में बोलते बेनू जी मतलब बेनोई को बेनू जी बोलते। बोले बेनू जी बोले आपके नेता का तो बोले ऐसा ऐसा एक्सीडेंट हो गया, प्लेन क्रैश हो गया। क्या बात कर रहे हैं? मैं बोला, मैं फट करके टीवी चालू किया। फिर बाद में मैंने इधर उधर फ़ोन लगाया, डिकले साहब को फ़ोन लगाया, कोई फ़ोन उठा ही नहीं रहा है मेरा। तब मैंने न्यूज़ देखा तो मुझे फिर बड़ा अफसोस हुआ, एकदम मैं रोने लग गया। घर पे सब लोग उठ गए, बोले क्या हो गया पापा, क्यों रो रहे? जब ये सब बातें जब दिमाग में चढ़ती है तो ऐसा लगता है कि हमारे बीच में जिसको हम दादा बोलते थे, जिसको हम बड़ा भाई मानते थे, कभी भी हम चले जाओ उनके पास में तो हमारे कोई काम के लिए वो ना नहीं बोलते थे। बांसवाड़े से जो मेरे साले ने मेरे को फ़ोन किया ना, उसका कारण ये है कि उनके जो बिजनेस पार्टनर थे, उनकी लड़की हड़पसर में एडमिशन के लिए, मेडिकल कॉलेज में एडमिशन के लिए वो आई थी। उसका एडमिशन वहाँ के बीजेपी के विधान परिषद के सदस्य का वो कॉलेज था, तो वो उसमें वो एडमिशन रिजेक्ट कर दिया था उनका। लेकिन वो मेरे पास में आए, मेरे साले ने मेरे पास लेके आया, तो मैं दादा के पास लेके गया सुबह अर्ली मॉर्निंग उनको। और दादा ने तुरंत पाटिल साहब करके उनके पिए थे, उनको बोला कि फ़ोन लगाओ उनका। उन्होंने फ़ोन लगाया, फ़ोन लगा के उनके उधर डिपार्टमेंट में उन्होंने बात की, वो आमदार से भी बात की। तो उन्होंने बोला ठीक है आप उनको भेज दीजिए। भेजने के बाद भी वहाँ पे सीट अवेलेबल नहीं थी, लेकिन कैसा कैसा दादा ने कैसा कैसा करके वो सीट अवेलेबल करके हमको वो सीट दिलाई। तो मेरा ऐसा कहना है कि आज, और अभी हम बारामती से आ रहे हैं, कल से बारामती में थे,
होटल में जाओ तो बारामती में दादा के सिवा कोई बात ही नहीं कर रहा है। और क्या विद्या प्रतिष्ठान में जहाँ पे दादा को अंतिम संस्कार के लिए रखे गए थे, कल शाम की बात बता रहा हूँ, रात में जब सब बॉडी को उनके पार्थिव शरीर को वहाँ रखे थे, तो वहाँ पे जो दर्शन करने के लिए लोग आए, दर्शन करने के बाद में जब वापस उनको हॉस्पिटल में लेके, मतलब वहाँ बॉडी रखने के लिए, दादा के जो बॉडी है वो वहाँ रखने के लिए वापस लेके जा रहे, तो हम लोग वहाँ बाहर बैठे थे, मैं, अनु ताई और हम लोग बात कर रहे थे, डॉक्टर शोभा पाटिल मैडम थी, हम लोग सब बाहर बैठे थे। तो वहाँ के वो प्रतिष्ठान के एक बुजुर्ग आदमी, एक सीनियर सिटीजन, एक वहाँ की जो सिपाही है, वो हमारे पास आके बैठे। बोले क्या हो गया, आपको कोई रूम चाहिए क्या? मतलब नहीं, रूम नहीं चाहिए, बस ऐसे। तो हम लोग उनसे चर्चा करने लग गए। तो चर्चा करते करते उन्होंने हमें एक एक ऐसे किस्से दादा के बताए कि मेरे तो ये रोंगटे खड़े हो गए। नमस्कार. खरं तर दादांबद्दल कोणीही इमॅजिन नाही करू शकत की हे सिच्युएशन आज राष्ट्रवादी परिवारावरती येऊ शकतं, की एका रात्रीमध्ये काहीचं काय होऊ शकतं. प्रत्यक्षरित्या मी बारामतीला जाऊन आले. तिथे फक्त महाराष्ट्र नाही, म्हणजे नेहमी बोलतात बारामतीचा राजा कसा असावा, तो महाराष्ट्राचाही राजा होता. पण एकंदरीत जेव्हा बारामतीमध्ये मी पहिल्यांदा गेली, तिथे हर एक ऑटोवाल्यापासून हर एक दुकानवाला सगळीकडे असं होतं की आज आमचा बाप हरवला. तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये. पण जेव्हा तिथला एखादा कर्ता असतो, आज तिथे कॉलेजच्या माध्यमातून हर एक घरामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून, मी त्यांना असं नाही म्हणते की फक्त बारामती पुरतं हे माझं हे नाहीये, पण एकंदरीत हर एक घरामध्ये त्यांची हे असं की त्यांची चूल आणि त्यांच्या पोटापाण्यासाठी दादांनी न सांगण्या इतकं करून गेलेलं आहे की ते बोलतात ना की शब्दामध्ये नाही सांगू शकत. अजितदादांना श्रद्धांजली देण्यासाठी या शोकसभेसाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. काल सकाळी 8:45 वाजता जेव्हा अशी घटना घडली, मला तर सकाळपासूनच कारण मी 9 वाजता रोज ऑफिसला येतो, त्यामुळे सकाळीच लवकर टी व्ही लावतो. ज्यावेळेस टी व्हीला पहिल्यांदा बातमी आली की अजितदादांच्या चार्टरचा अपघात झाला, ते सुद्धा बारामती एअरपोर्टच्या बाजूला झाला, त्यावेळेस निश्चितच असं वाटलं की थोडाफार एअरपोर्टच्या पटरीला उतरताना झाला असेल आणि थोडंफार असेल तर हे होईल. पण ज्यावेळेस प्रॅक्टिकली ते ॲक्सिडेंटची जागा बघितली, त्यावेळेस मात्र देवाकडे प्रार्थना करावा वाटली, किंवा त्या प्लेनची अवस्था बघितल्यानंतर असं वाटलं देवाला, ईश्वराला प्रार्थना करावी की दादांना यातून वाचवावं. एका बाजूला भीती वाटत होती, एका बाजूला प्रार्थना करत होतो, परंतु शेवटी काळ आल्यानंतर प्रत्येक गोष्ट घडते तसं तो काळ आला होता. थोड्या वेळानंतर बातमी आली की दादांचं या ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं. मला या 2-4च गोष्टी या निमित्ताने सांगाव्याशा वाटतात. माझ्या वैयक्तिक अनुभव दादांच्या बाबतीत खूपच आहे. मी शहानावत असतील, लक्ष्मण पाटील असतील, त्यांना मला तर याच्यासाठी खूप दुःख झालं की परवा संध्याकाळी 6:30 वाजता माझ्या एका याच शहरातल्या नेत्याच्या समोर माझी आठवण करणं दादांनी, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. परंतु त्याच दुसऱ्या दिवशी अशी गोष्ट झाली. तसे असे अनेक अनुभव आहेत. मी ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष होता, त्यावेळेस माझे अनेक वेळा त्यांच्याशी संबंध आले, कंप्लेंटवरून संबंध आले, कामासाठी संबंध आले. ज्यावेळेस माझ्या संदर्भात कंप्लेंट झाल्या, त्यावेळेस सुद्धा अजितदादा माझ्या पाठीमागे भक्कममध्ये कार्यकर्त्यासाठी उभे राहिलेले मला दिसले. मी एकटा, विरोधकांची संख्या मोठी होती, परंतु तरी देखील माझ्यासोबत ते उभे राहताना मी त्यांना पाहिलं. अनेक लोकांनी अनेक आरोप माझ्यावर केले, पण दादांनी एका वाक्यामध्ये त्याचं उत्तर दिलं होतं की त्या माणसाच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर, त्याच्या डोळ्यात बघितल्यानंतर मला असं वाटतं की तो अजिबात सुद्धा या गोष्टीमध्ये गुन्हेगार नाही. हे सगळ्यांच्या समोर सांगण्याचं धारिष्ट अजितदादांमध्ये होतं आणि ते सांगितलं, हे मी ऐकलं. आणि त्यासाठी माझे खासदार अनंत परांजपे साक्षीला होते, कारण त्या ठिकाणी आम्ही दोघंच होतो, बाकीचे सगळे लोक होते. हा माझा अनुभव बघितला. याच्या व्यतिरिक्त माझा एक रूम आहे, मला गव्हर्नमेंटचा रूम मिळालेला आहे. त्यात थोडे प्रॉब्लेम झाले होते माडाच्या,
मी जनता दरबारात सांगितलं, दादांनी जाताना मोठ्या आवाजात सांगितलं, हे मालुसरे तुझं मी काम करून टाकलेलं आहे. जसं त्यांनी सांगितलं तसा अनुभव आज तो मला रूम माझ्याकडे आहे. पाटील साहेबांना माहिती आहे. आज आपण इथे ते दुर्दैव आहे आपलं की आज अजितदादांच्या श्रद्धांजली सभेनिमित्त आपण इथे एकत्र आलेलो आहोत. परवापर्यंत माझ्याकडे काही लोक आले होते, माझा मित्र परिवार. आमची याच विषयावर वेगळी चर्चा चालू होती. आता अनुताई म्हणाल्या की आता पुढे काय होणार. मी दादांच्या फोटोला त्यांच्या आत्म्याला साक्षी ठेवून सांगतो, राष्ट्रवादी पुन्हा या शहरामध्ये भरारी घेईल, निश्चितपणे घेईल. आज आपण इथे सर्वजण आलो त्याच जबाबदारीने यापुढेही प्रत्येकाने वागावं एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. तर दादांबद्दल बोलायचं तर त्यांच्याबद्दल व्यक्त होणे इतका मी मोठा कार्यकर्ता नाही आहे, पण जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो, काही ना काही कामानिमित्त घेऊन गेलो, तक्रारी घेऊन गेलो, पत्र घेऊन गेलो, तर त्यांच्यामुळेच जो BSCTचा एक 300 कोटीचा घोटाळा मी उघडकीस आणला होता. दादांचा मी जेव्हा म्हणजे राष्ट्रवादी स्थापन झाली, त्यांचा मी फाउंडर मेंबर होतो. मार्केश्वर तिथे त्यांचा बंगला आहे. त्या विभागाचा मी 1999ला अध्यक्ष झालो. 2003ला मी जेव्हा तालुका अध्यक्ष झालो, एक कबड्डीचा कार्यक्रम ठेवला. दादा आमचे कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष होते महाराष्ट्र. त्यामुळे आम्ही माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितले की दादांना आपण बोलूया. सचिन भाऊ आमचे मुंबईचे अध्यक्ष झाले. भाऊंच्या प्रमुख दादांपर्यंत पोहोचलो आम्ही. दादांना बोलू दादा असं त्यामुळे कार्यक्रम करायचं. दादांनी त्याच वेळेला कबड्डीची स्पर्धा शिवाजी पार्कला ठेवली होती. तर सगळे तर नेते असतात त्यामुळे बोलतात दादा तिकडे नाही, हे नाही. पण दादांना मी सांगितलं होतं आम्ही नवीन कार्यक्रम आम्हाला ताकद देण्यासाठी तुम्ही आला तर थोडं एक वातावरण निर्माण होईल. वाळकेश्वर राज्यात गुजराती समाज जास्त असलेल्या एरियामध्ये राष्ट्रवादी ताकद वाढवण्यासाठी दादा रात्री 8:30 वाजता आले म्हणायचे. तिथे येऊन आमच्या कार्यकर्त्यांनी आपलं काही वाढवले, होप्स वाढवले असे दादा. आज जेव्हा काही घटना घडली तेव्हा आम्ही खरंच बरोबर दादा 6 वाजता उठतात, आपलं माहिती आपण 7-8 वाजता. जेव्हा काल मुलगा मला बोलला की पप्पा असं झालं टीव्हीला बघा, इच्छा होत नव्हती. राष्ट्रवादीचे मीरा भाईंदरचे जे दादावरती प्रेम करणार आहे, कारण आज असा प्रसंग सगळ्यावरती आलेला आहे की आपला म्हणजे आपण सांगू शकतो आपलं जे दुःख, ते दुःख ज्याला सांगणार असं कोण आहे आता हे आपल्याला शोधावं लागेल. कारण दादा एक अशी व्यक्ती होती की दादाकडे जर कुठलेही दुःख झालं तर त्याचं निवारण व्हायचं. महाराष्ट्रात तर नव्हे तर भारतामध्ये त्यांचं नाव कोरलं जाईल काम करण्याच्या बाबतीमध्ये. कारण कालची जी परिस्थिती आपण पाहिली, कारण त्यांच्या सोबतची जी कागदपत्र होती ती सुद्धा अस्तव्यस्त झालेली. म्हणजे हा किती काम करणारा नेता आहे हे पूर्ण भारताने काय पूर्ण जगाने बघितलेलं आहे. आणि कधी कधी असं वाटतं की एवढा काम करणारा नेता आपण या देशामध्ये तर बघितलाच नाही कुठला दुसरा नेता. आम्ही काल तिथे गेलेलो आहे. सकाळी 9:30 वाजेपासून जो ट्रॅव्हल करतोय आणि तेव्हापासून फक्त एकच नाव प्रत्येकाच्या तोंडावर, प्रत्येकाच्या कानावर एकच आहे, ते म्हणजे दादा, दादा आणि दादा. मी श्रद्धांजलीमध्ये खूप सगळ्यांना सगळं काही माहिती आहे दादांविषयी आणि सगळ्यांचे एक्सपिरियन्स वेगवेगळे आहेत. आमचे तर काही जास्त एक्सपिरियन्स नाही आहेत, त्यांच्याशी पर्सनली आम्ही कधी जास्त भेटलो नाही, त्यांच्याकडनं कुठले कामं आम्ही काही करून घेतले नाही समजा. पण जे बघतोय आणि जे त्यांच्याविषयी थोडे दिवस आधी आम्ही जुळलेलो आहोत आणि जुळलेलं भरपूर दिवसापासून असून आता जे कार्यरत होत होतो, थोड्या दिवसापासून कार्य करत होतो, त्यांच्यासोबत होतो, जे आमच्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत होतो. दोस्तों, इस शोक सभा में जिस तरह से अजीत दादा पवार के बारे में इन सभी कार्यकर्ताओं ने बताया, उससे ये तो जाहिर होता है कि महाराष्ट्र से एक राजनीतिक हस्ती नहीं बल्कि सामाजिक हस्ती भी चली गई है. मतलब राजनीतिक क्षति नहीं बल्कि सामाजिक क्षति हुई है हमारे देश को, जो क्योंकि एक सामाजिक इंसान थे और एक अच्छे इंसान थे. घूमता आईना की तरफ से हम भी उनको श्रद्धांजलि अर्पित करते हैं.